तुम्ही सुद्धा सारखा तोच तोच नाश्ता करून बोर झाले आहात का? तर आजची रेसिपी आहे फक्त तुमच्यासाठी. तर आज संडे स्पेशल मी बनवले होते मस्त मेंदू वडे आणि त्याच्यासोबत आहे इकडे कोथिंबिरीची हिरवी चटणी, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार अशी पोकळ मस्त मेंदू वडे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी बनतात आणि रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा बरं का. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की सांगा. तर मी इकडे मस्त 1 वाटी रात्रीच उडीद डाळ भिजू घातली होती. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायची आणि भिजू घालून ठेवायची. तर इकडे डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. चला तर मग आपल्याला याला आता बारीक करून घ्यायचं आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून आपलं एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे डाळीची. तर तुम्ही इकडे बघू शकता मी व्यवस्थित डाळ आता बारीक करून घेतलेली आहे. त्यामध्ये डाळ अशी राहिली नाही पाहिजे. तर एका भांड्यामध्ये आपल्याला आता ती डाळीची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि सगळी व्यवस्थित इकडे डाळ थोडी थोडी करून आपल्याला वाटून घ्यायची आहे. थोडंसं लागलं तर पाणी घालायचं, काही हरकत नाही, पण जास्त पाणी यूज नाही करायचं. थोडंसं 2-3 चमचे वाटताना पाणी घालायचं. त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे यूज करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी इथे. आणि आपल्याला हाताच्या साहाय्याने त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं मस्त फ्लफी आणि हलके झालं पाहिजे आपली पेस्ट डाळीची. तर त्या पद्धतीने 2 ते 5 मिनिटे इथे आपल्याला त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छोटासा गोळा सोडून बघायचा. जर ते वरती तरंगलं पाण्यावर तर समजायचं आपल्या आता पेस्ट एकदम परफेक्ट झालेली आहे. तर इकडे लगेचच मी कढईमध्ये तेल घातले. तेल गरम झाल्यावर एका वाटीला पाणी लावले आणि त्याच्यावर आपले डाळीचा एक छोटासा गोळा ठेवायचा आणि मधून होल पाडायचं आणि वड्याचा आकार द्यायचा. नंतर मग अलगदपणे हळूवारपणे मस्त तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर मी इकडे 2 पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. हे मी आता वाटीवरचे बनवलेले आहे. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ते तुम्ही बनवा. तर इकडे मस्त गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहे. आणि इकडे मी आता आपली चहा गाळायची चाळणी जी असते त्याच्यावर बनवलेले आहेत. तर इकडे कॅमेरामॅन थोडा नवीन आहे तर थोडं समजून घ्या. तर इकडे व्यवस्थित मी मस्त असं चाळणीवर थोडंसं पाणी लावायचं आणि अलगदपणे वड्याला मध्ये होल पाडून आकार द्यायचा आणि आरामात सोडायचा, नाहीतर अंगावर उडेल. तर हळूहळू मस्तपैकी वडे असे तळून घ्यायचे. मीडियम फ्लोअरवर गॅस ठेवायचा, पूर्ण फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर वरून वडे जळून जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात. तर इकडे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती भारी कलर आलेला आहे त्याला. असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. नमस्कार.